बातमी पावसासंदर्भातली आहे। मराठवाडा विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढचे 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। दरम्यान मराठवाड्याला या पावसाळ्यातला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हिंगोलीत सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात जुलै संपला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाहीये। त्यामुळे आता समाधानकारक पावसाकडे इथल्या नागरिकांचे डोळे लागले आहेत। तिकडे यवतमाळ जिल्ह्यात तुफान पाऊस झालाय आणि आज सुद्धा यवतमाळला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। इथल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालय यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मोझर आणि पिंपळगाव पाण्याखाली गेलेत। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नाले दुथडी भरून वाहत आहेत। इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसलाय। शेतातलं पाईप वाहून गेलेत। सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। मुसळधार पावसाचा फटका आपण पाहतोय यवतमाळ जिल्ह्याला बसतोय। आज यवतमाळमधल्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तुफान पाऊस तिकडे सुरू आहे। अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मोझर, पिंपळगाव हे पाण्याखाली गेलेत। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि पावसामुळे इथलं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान यवतमाळमधल्या घाटंजी शहरात झालेल्या दमदार पावसामुळे SPM गिलाणी महाविद्यालय परिसर हा जलमय झालाय। महाविद्यालयाच्या आवारात आणि प्रवेश मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। या परिसराला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं होतं। साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात ये-जा करताना गुडघ्याभर पाण्यातनं मार्ग काढावा लागलाय। अनेक विद्यार्थ्यांचं दप्तर, कपडे भिजलेत। तर शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली आहे। पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाहीये। त्यामुळे महाविद्यालय परिसरातल्या पायाभूत सुविधांवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। विद्यार्थी आणि पालकांकडून यामुळे नाराजी व्यक्त केली जाते आहे। यवतमाळमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। याचा फटका विद्यार्थ्यांना सुद्धा बसल्याचं पाहायला मिळत आहे। गिलाणी महाविद्यालय परिसर हा जलमय झालाय। पाणी साचून राहिलंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना यातून मार्ग काढताना अक्षरशः कसरत करावी लागते आहे। तिकडे अमरावतीच्या नांदगावमध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे। खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे पुलावरून पाणी गेलंय आणि त्यामुळे रस्ते बंद झाले आहेत। एकीकडे आपण पाहतोय यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। तिकडे अमरावतीच्या नांदगावमध्ये सुद्धा पूरस्थिती निर्माण झालेली आहे। नांदगावमधल्या खंडेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस कोसळतोय। त्यामुळे पुलावरून पाणी गेलंय आणि तिथला रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय। कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलेला आहे। 6व्या क्रमांकाचा हा दरवाजा आहे। रात्री उशिरा हा दरवाजा उघडल्यानं भोगावती नदीमध्ये सध्या पाणी विसर्ग सुरू झालाय। धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस आहे। त्यामुळे पाण्याची आवक ही सतत वाढते आहे। आज दुपारनंतर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। राजाराम बंधाऱ्यावरच्या पाण्याची पातळी गुरुवारी 32 फुटांवर आहे। तर जिल्ह्यातले 37 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत। पावसाचा जोर वाढला तर संभाव्य पूर परिस्थितीमुळे प्रशासन सध्या सज्ज आहे।